मुलींनो, मागच्या तासाला आपण शारीरिक विविधता असणाऱ्या बालकांची कारणे, वैशिष्ट्ये आणि उपाययोजना सुचवून शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा या प्रश्नाअंडर काय काय पाहिलं आहे. तर शारीरिक विविधता असणारी मुले कुठली हे आधी आपल्याला या प्रश्नात सांगावं लागेल. कारण प्रश्न कसा आहे, तर शारीरिक विविधता असणाऱ्या बालकांची कारणे, वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना सुचवून शिक्षकाची भूमिका आपल्याला या प्रश्नामध्ये स्पष्ट करायला सांगितलेली आहे. म्हणून सुरुवातीला आपण काय केलं, तर शारीरिक विविधता असणारी मुले कुठली कुठली ते पाहिली. तर पहिली जी मुले त्यामध्ये पाहिली आपण, तर की ज्यांना दृष्टिदोष आहे किंवा अंध विद्यार्थ्यांचे शिक्षण हे पाहिलं आपण. त्याच्यामध्ये दृष्टिदोष किंवा अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये त्याची प्रस्तावना पाहिली, नंतर दृष्टिदोषाचे प्रकार पाहिले, नंतर अंधत्वाची कारणे पाहिली, नंतर वर्गातील अंध विद्यार्थी ओळखण्यासाठी पडताळा सूची पाहिली, त्याच्यानंतर दृष्टिदोष असणाऱ्या बालकांच्या शैक्षणिक समस्या पाहिल्या आणि दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी एक शिक्षक म्हणून काय उपक्रम किंवा कार्यक्रम राबवता येतील हे पाहिलं. दुसऱ्यांदा शारीरिक विविधता असणारी मुले आपण घेतली ती कुठली आहेत, तर कर्णबधीर बालकांचे शिक्षण अंडर कर्णबधीर मुले आपल्याला पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रस्तावनामध्ये की जसं डोळ्यांनी आपल्याला 80% ज्ञान किंवा अनुभव मिळतो, तसंच कानाने जवळपास 11% ज्ञान विकास आपला होत असतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं व्याख्या किंवा कर्णबधीर संकल्पना पाहिली आणि त्याच्यानंतर आपण सुरू केलं होतं कर्णबधिरत्वाची कारणे. तर व्याख्यामध्ये आपण पाहिलं होतं की कर्णबधिरत्व कशाला म्हटलेलं आहे, की ज्या मुलांना श्रवण यंत्र वापरूनही व्यवस्थित ऐकायला येत नाही अशा मुलांना काय म्हटलेलं आहे, कर्णबधीर मुले असं म्हटलेलं आहे. मग त्याचं आपल्याला आता पाहिजे आहेत कारणे. या कर्णबधिरत्व कशामुळे येतंय हे आपल्याला एकानंतर एक याच्यामध्ये पाहायचं आहे. तर पहिलं कारण आपण पाहिलं होतं अनुवंशिकता. तर आपल्याला माहिती आहे की अनुवंशिकता म्हणजे काय, तर शारीरिक आणि मानसिक लक्षणे मातापित्याकडून त्यांच्या अपत्यामध्ये जाण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात. दुसरं कारण आहे जवळच्या नात्यात लग्न. जसं अनुवंशिकता म्हणजेच काही शारीरिक किंवा मानसिक लक्षणे मातापित्याकडून त्यांच्या अपत्यामध्ये जातात आणि ह्या कारणामुळे, ह्या अनुवंशिकतेमुळे कर्णबधिरता येऊ शकते. तसंच दुसरं कारण आहे जवळच्या नात्यात लग्न. आपल्याला माहिती आहे की खेड्यात अजूनही प्रथा आहे आत्याच्याच मुलाला मुलगी द्यायची किंवा मामाच्याच मुलाला मुलगी देणे. मग अशा पद्धतीमुळे काय होतं, तर भावांचा रक्तगट एकच आल्यामुळे आणि तोपणा आल्यामुळे अशा मुलांना त्यांच्या अपत्यामध्ये लग्न झाल्यानंतर जेव्हा अपत्य होते तेव्हा त्यांच्यामध्ये कर्णबधिरत्व दिसून येतं. मग अशी लग्न किंवा जवळच्या नात्यातील लग्न आपण टाळायला सांगितली पाहिजे. तिसरं कारण आहे रक्तदोष किंवा रक्तगट दोष. यामध्ये रक्तातच जर काही दोष असेल तरी पण त्याचा परिणाम हा कर्णबधिरत्व येण्यावर होऊ शकतो. चौथं कारण आहे चुकीचे औषध घेणे. डॉक्टरांकडे न जाता कोणाच्या पण सांगण्यावरून जर कान ठणकतोय म्हणून कानात जर तेल ओतलं किंवा कान ठणकतोय म्हणून पोटातून घ्यावायचं एखादं औषध घेतलं तर ते अशा बालकांना घातक ठरू शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला कर्णबधिरत्व येऊ शकतं. पाचवं कारण आहे संसर्गजन्य रोग. वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगातून सुद्धा कर्णबधिरत्व येऊ शकतं. सहावं कारण आहे गरोदरपणातील रोग. मग आपल्याला माहिती आहे की गरोदर मातेसाठी आहार विहार सर्वच योग्य असायला हवं आणि हे जर योग्य राखलं तर मातेसाठी आणि तिच्या अपत्यासाठी ते योग्य असतं. आणि असं जर केलं नाही, कुठले जर रोग, मग रुबेला असेल किंवा दुसरा कुठलाही रोग असेल तर त्याचं कारण हे कर्णबधिरत्व तिच्या अपत्यामध्ये आलेलं दिसू शकतं. पुढचं कारण आहे मातेचे तीव्र व्यसन. तर मातेला गरोदरपणात आहार विहार व्यवस्थित सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्याच काळात जर तिला कुठलंही व्यसन असेल तर नक्कीच याचा परिणाम दृष्टिदोष किंवा कर्णबधिरत्व याच्यावर होऊ शकतो. पुढचं कारण आहे कानाला अपघात. चालताना जर ॲक्सिडेंट होऊन कानाच्या श्रवणेंद्रियालाच जखम होऊन
कर्णबधिरत्व त्यावेळेस येऊ शकतं. किंवा पुढचं कारण आहे ध्वनी प्रदूषण. मग आपल्याला माहिती आहे की गणपती उत्सवात खूप मोठ्याने गाणे लावले जातात किंवा दिवाळीमध्ये फटाकड्यांचा आवाज किंवा लग्नामध्ये प्रमाणाबाहेर जर ध्वनी कानाच्या जवळ लावला गेला तर अशा मुलांनासुद्धा त्यांची श्रवणेंद्रिय हे आवाज हा ध्वनी सहन न करू शकल्यामुळे त्या मुलांना कर्णबधिरत्व येऊ शकतं. पुढचं कारण आहे कुपोषण. आपल्याला माहीत आहे की आपले शरीर हे सुद्धा एक यंत्रच आहे. ज्या पद्धतीने गाडीला सर्व्हिसिंग किंवा पेट्रोल जर वेळेवर मिळाले नाही तर ती गाडी चालत नाही. त्याच पद्धतीने व्यवस्थित आहाराशिवाय सामान्य जीवन जगणे अवघड आहे. आहार जर व्यवस्थित नसेल तर अशा समस्यांना सामोरे जावे लागते. पुढचं कारण आहे कमी दिवसाचे अशक्त बाळ. तर योग्य दिवसाचे जर बाळ असेल म्हणजेच पूर्ण दिवसाचे म्हटलं की काय किती महिने, 9 महिने, 9 दिवसाचे, थोडे इकडे तिकडे झालेले चालते, परंतु खूपच कमी दिवसाचं बाळ जर असेल तर प्रसूतीनंतर काही मुलं कमी दिवसाचे असतील किंवा काही. कर्णबधिरत्वावर प्रतिबंधक उपाय म्हणून आपण काय करू शकतो तर पहिला आहे जवळच्या नात्यातील लग्न टाळणे. आपण पाहिलंच आहे की आत्याच्या मुलाला किंवा मामाच्या मुलाला मुलगी न देता लांबच्या ठिकाणी लग्न जमवणे हे एक त्याच्यावर प्रतिबंधक उपाय आहे. किंवा दुसरा उपाय आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कानात औषध घालणे. म्हणजे खेड्याच्या किंवा अजूनही शहरी भागातसुद्धा असं आढळतं की कान ठणकतोय, मग गरम तेल होता किंवा मनानेच काहीतरी औषधं केली जातात. तसं न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कानात औषध घालणे हा एक प्रतिबंधक उपाय होऊ शकतो. नंतर कर्कश आवाज टाळणे. नंतर गर्भावस्थेत आईने काळजी घेणे. गर्भावस्थेमध्ये किंवा माता गरोदर असताना आहार विहार किंवा सगळीच काळजी घेतली तर कर्णबधिरत्वावर मात करता येईल. पुढचं आहे कानाची स्वच्छता ठेवणे. त्याच्यानंतर ताप मेंदूत न जाऊ देणे. ताप जर मेंदूत गेला तर कर्णबधिरत्व येऊ शकतं. मग तसं होऊ न देणे किंवा कानात कोणतीही वस्तू न घालणे. लहान मुलांना सवय असते पेन्सिल किंवा टोकदार वस्तू कानात घालणे, मग तसं करू न देणे हा एक प्रतिबंधक उपाय ठरू शकतो. पुढचा आहे कान सतत फुटत असेल तर उपाय करणे. कान फुटतोय आणि त्याच्याकडं घरचे दुर्लक्ष करतायत असं न करता त्याच्यावर प्रतिबंधक उपाय करणे, त्यांना डॉक्टरांकडे नेणे गरजेचं आहे. तर याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कर्णबधिर मुलांची वैशिष्ट्ये. कर्णबधिर मुलांची वैशिष्ट्ये किंवा थोडक्यात त्यांच्या आपल्याला समस्या पाहिजेत. कर्णबधिर मुलांची वैशिष्ट्ये किंवा समस्या अंडर कुठला प्रश्न येऊ शकतो तर त्यासाठी कर्णबधिर विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी कोणत्या. असे विद्यार्थी की ज्यांना अध्ययनात कुठल्या अडचणी येऊ शकतात किंवा त्यांच्या समस्या कुठल्या आहेत किंवा त्यांना त्यांची वैशिष्ट्ये कुठली ते अंडर आपल्याला पाहायचं आहे. पहिली त्यांची समस्या किंवा वैशिष्ट्य किंवा त्यांना अध्ययनात येणारी अडचण असेल भाषा विकास कमी असतो. भाषा विकास त्यांचा कसा झालेला असतो, कमी झालेला असतो. तर आपल्याला माहिती आहे की भाषा विकास होण्यासाठी 2 किंवा अधिक व्यक्तींचं संप्रेषण किंवा संवाद त्याच्यामध्ये भाषा विकासात आवश्यक असतो आणि तो संवाद यांना कानामध्ये बिघाड असल्यामुळे ऐकायलाच न आल्यामुळे काय होतं तर त्यांच्यामध्ये शाब्दिक संप्रेषणच त्यांना ऐकायला आलेलं नसतं आणि त्यामुळं शाब्दिक संप्रेषणासाठी ते स्वतः अकार्यक्षम असतात. म्हणजे थोडक्यात त्यांचा भाषा विकास कमी झालेला असतो. ऐकायलाच न आल्यामुळं त्यांना बोलताही येत नाही, म्हणजे संप्रेषण किंवा संवादच घडत नाही आणि त्यामुळं अशी मुलं शाब्दिक संप्रेषणासाठी अकार्यक्षम असतात. दुसरं वैशिष्ट्य समस्या किंवा अध्ययनात येणारी अडचण आहे न्यूनगंडत्वाची भावना. अशा विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत किंवा सामान्य नाही असं स्वतःला कमी लेखण्याची भावना यांच्यामध्ये सतत असते. तिसरी त्यांची समस्या आहे मूक वाचन करावे लागणे. त्यांना
ऐकायलाच येत नाही. ह्या प्रॉब्लेममुळं जर समोर एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्यांच्या तोंडाकडे किंवा तोंडाच्या हावभावावरून त्यांना त्यांची अशी अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी त्यांच्या तोंडाच्या हावभावावरून कळेल. ह्या अपेक्षाने ते फक्त त्यांना मुखवाचनच करावं लागतं. ही एक त्यांची समस्या, वैशिष्ट्य किंवा त्यांना अध्ययनात येणारी एक ती अडचण आहे. पुढचा आहे, सर्व विषय शिकणे कठीण. या विद्यार्थ्यांना सगळेच विषय येतील असं नाही, कारण जे काही संप्रेषण संवाद म्हणतो किंवा ऐकायलाच कमी आल्यामुळं सर्व विषय शिकणे यांच्यासाठी कठीण होऊन जातं. नंतर आहे भाषा अवधान कक्षा कमी असणे. आता अवधान कक्षा म्हणजे काय, तर या मुलांची ध्यान देणे किंवा लक्ष देणे, जे म्हणतो आपण सामान्य मुलांचं लक्षण असतं. आपण जर काही शिकवत असलो तर ते सामान्यपणे व्यवस्थित आपल्याकडे लक्ष देतात, ध्यान देतात. तशी अवधान क्षमता किंवा अवधान कक्षा यांच्यामध्ये कमी असते. नंतर त्यांची पुढची समस्या आहे स्वसंकल्पना अविकसित असणे. स्वसंकल्पना म्हणजे काय, जी काय आपल्याकडे स्वतःची ओळख असते, आपली शक्ती किंवा आपण काय करू शकतो, आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही विश्वास आपल्याला असतो, जो काही आत्मविश्वास आपल्याला असतो, तोच आत्मविश्वास किंवा स्वसंकल्पना यांच्यामध्ये अविकसित असते. पुढची समस्या आहे किंवा वैशिष्ट्य किंवा अध्ययनात त्यांना येणारी अडचण आहे व्यक्तिमत्व व सामाजिक विकास कमी असतो. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर इंग्रजीत त्याला पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. त्या पर्सनॅलिटीमध्ये मग आपण एखाद्याच्या राहणीमानावरून सांगू शकतो की त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, पेहरावावरून सांगू शकतो किंवा त्याच्या भाषेवरून सांगू शकतो की याची पर्सनॅलिटी चांगली आहे. म्हणजे दिसणे, असणे आणि दाखवणे ह्या सगळ्याच गोष्टीमुळं जी काही पर्सनॅलिटी तयार झालेली असते ही या मुलांमध्ये कमी दिसते. पुढचा आहे थोडक्यात व्यक्तिमत्व व सामाजिक विकास यांच्यामध्ये कमी झालेला असतो. पुढची समस्या आहे आकलन क्षमता कमी असणे. तर आकलन क्षमता म्हणजे काय सांगता येईल, तर समजून घेऊन जे काय आपण सामान्य मुलं परीक्षेत उतरण्याची क्षमता किंवा वेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची क्षमता जी सामान्य मुलांना असते ती क्षमता या मुलांना कमी असते. पुढची समस्या आहे असाधारण भावनिक वर्तन करणे. तर याच्यामध्ये उदाहरण म्हणून असं सांगता येईल, आपल्याला माहिती आहे की साधारण विद्यार्थी जर वर्गात एखादं दुःखद प्रसंग सांगत असतील तर सामान्य मुलांचे चेहरेसुद्धा त्या दुःखद प्रसंगाने रडवेली होतात. परंतु या मुलांना ऐकायलाच न आल्यामुळं ती मुले दुःखद प्रसंग सांगतानासुद्धा त्यांचा निरामय किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नसतात. थोडक्यात असाधारण किंवा भावनिक वर्तन करणे म्हणजे कधीकधी जर सुखद प्रसंग एखादा शिक्षक सांगत असेल तर त्यांचा चेहरा त्यांच्या मनात जे चाललं आहे त्याप्रमाणे भावनिक झालेला असतो. म्हणजेच शिक्षकाचा आणि त्याचा किंवा जवळच्या वातावरणाचा काही ताळमेळ नसतो. म्हणजेच अशा मुलांची एक समस्या आहे की ते असाधारण किंवा भावनिक वर्तन करतात. आणखी यांची समस्या किंवा वैशिष्ट्य किंवा अध्ययनात येणारी अडचण सांगता येईल, यांच्यामध्ये एकांतप्रियता आणि लाजाळूपणा असतो. म्हणजेच जास्त एकमेकात मिसळण्याचं ते टाळतात. नंतर लाजाळूपणा म्हणजे स्वतःमध्ये न्यूनगंडत्वाची भावना असल्यामुळं लाजाळूपणा यांच्यामध्ये दिसून येतो. आणि लास्ट यांच्यामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे हस्तकौशल्याला प्राधान्य. अशी मुलांना शिवणकाम किंवा पखवाज वाजवणे, गायन करणे, विणकाम करणे किंवा चित्रकला याच्यात रस असतो. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कर्णबधीर मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था. आता अशा मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था आपण
काय करू शकतो? पहिली शैक्षणिक व्यवस्था सांगता येईल संप्रेषण कौशल्य विकसन. तर याच्यामध्ये आता संप्रेषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य म्हणजे काय, तर दोन व्यक्तीमधील विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी श्रवणयंत्र लावून त्यांना ऐकण्यास व नंतर बोलण्यास भाग पाडले जाते. दोन व्यक्तीमधील विचारांची देवाणघेवाण जेव्हा होतो तेव्हा त्याला आपण संप्रेषण किंवा संवाद म्हणतो. आणि हीच क्रिया यांच्यामध्ये कमी असल्यामुळे, कर्णबधिर मुलामध्ये कमी असल्यामुळे दोन व्यक्तीमध्ये जे काही संवाद आहे तो घडून येण्यासाठी त्यांच्या कानामध्ये श्रवणयंत्र बसवून आधी त्यांना ऐकण्यास आणि नंतर बोलण्यास भाग पाडले जाते. दुसरं शैक्षणिक व्यवस्था केली जाते भाषा विकास. तर आपल्याला माहिती की ऐकायलाच कमी आल्यामुळं त्यांचा भाषा विकास होत नाही, परंतु श्रवणयंत्र चांगल्यातले चांगलं श्रवणयंत्र लावून दोन व्यक्तीमधलं संभाषण त्यांना ऐकायला लावून नंतर बोलण्यास भाग पाडल्यामुळं हळूहळू काय होतो, त्यांचा भाषा विकास होतो. तर भाषा विकासाबद्दल आणखी असं सांगता येईल की जसं भाषा विकास म्हणजे दोन व्यक्तींचे विचाराचे आदानप्रदान जेव्हा होते तेव्हा त्याला आपण भाषा विकास झाला असं म्हणतो. किंवा फक्त भाषा वापरूनच भाषा विकास होत नाही, तर सांकेतिक भाषा याचा वापर करून सुद्धा होतो. त्याचं उदाहरण असं देता येईल, रहदारीच्या ठिकाणी दिवे लावलेले असतात आणि रहदारीच्या ठिकाणी उभे असणाऱ्या लोकांना जर हिरवा लाईट लागला तर तिथं पुढं जा असं कळतं. जेव्हा लाल लाईट लागलेला दिसतो तेव्हा आहे त्या जागेवर थांबा, आणि पिवळा लाईट जेव्हा लागलेला दिसतो रहदारीच्या ठिकाणी तेव्हा दोन्ही साईडच्या लोकांना कळतं. ज्या आपल्या साईडच्या जर पिवळा लाईट लागला असेल तर अलर्ट राहा किंवा सावध राहा, जाण्याच्या तयारीत राहा असं कळतं. तशाच सांकेतिक भाषा या मुलांनासुद्धा वापरून मौखिक किंवा हातवारे त्यांना मौखिक म्हणजे चेहऱ्याचा आणि हातवारे करून त्यांना आपण भाषा विकास त्यांचा साधू शकतो. त्याचं उदाहरण देता येईल की मुळाक्षरे यांची ओळख करून देताना त्याच्यामध्ये स्वर कुठले आहेत, तर अ, आ, ई हे शिकवताना आपल्या मौखिक भाषेद्वारे त्यांना समजेल. आणि व्यंजने शिकवताना क, ख, ग, उदाहरणार्थ ग म्हणजेच गणपतीचा, लगेच गणपतीचं चित्र खाली, किंवा चमच्याचा चित्र, किंवा वर्तुळ दाखवताना लगेच वर्तुळ त्यांना दाखवणं, म्हणजेच अशा वेगवेगळ्या चिन्हांच्या मौखिक किंवा हातवारे करून आपण त्यांचा भाषा विकास साधू शकतो. पुढचा शैक्षणिक व्यवस्था आपण कर्णबधिर मुलांसाठी करू शकतो ती म्हणजे बौद्धिक विकास. बौद्धिक विकास. तर या बौद्धिक विकासामध्ये जी काही कान सोडून इतर इंद्रिय आहेत, मग डोळा असेल, त्वचा असेल, नाक असेल, इतर इंद्रियांना जास्त काम करायला लावून त्यांचा विकास आपण साधू शकतो. त्याच्यानंतर पुढची पद्धती आहे अध्यापन पद्धती. तर चुकून अध्ययन झाले ते दुरुस्त करून घ्या. काय आहे तिथं अध्यापन पद्धती. मग ह्या मुलांसाठी, कर्णबधिर मुलांसाठी एक शैक्षणिक व्यवस्था म्हणून कुठल्या अध्यापन पद्धती आपण वापरू शकतो, तर त्या दोन आहेत. एक आहे भाषिक चाचण्या आणि दुसरं आहे संपादन कौशल्य. वेगवेगळ्या भाषिक चाचण्या घेऊन त्यांना, मग ते अंकगणित असेल किंवा कुठली साधी चाचणी असेल भाषेच्या बाबतीत, ती घेऊन आपण त्यांना, तर उदाहरणार्थ जर घेतलं तर 1 + 1 2 हे त्यांना सांगायचं आहे. मग 2 बोटांचा आधार घेऊन 1 + 1 आपण हातवारे त्यांना करून सांगू शकतो. किंवा वजाबाकी सांगताना 2तून 1 गेले, हातांचा आणि मौखिक असं दोन्ही प्रत्यक्ष करायला लावून, म्हणजेच भाषिक चाचण्या, संपादन कौशल्य याचा आधार या अध्यापन पद्धती वापरून आपण कर्णबधिर मुलांसाठी ही शैक्षणिक व्यवस्था करू शकतो. पुढचं आहे कर्णबधिर मुलांसाठी साधने. कर्णबधिर मुलांसाठी साधने कुठली वापरता येऊ शकतील, तर कानातील श्रवणयंत्र असेल किंवा ॲडिओमीटर असेल, समूह गणकयंत्र असेल, वाचा सुधार यंत्र असतील. अशा पद्धती वेगवेगळ्या अभ्यासपूरक कर्णबधिर मुलांसाठीची वेगवेगळी साधने वापरून त्यांची शैक्षणिक व्यवस्था आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे
अभ्यासपूरक कार्यक्रम त्यांच्यासाठी आपण कुठले कुठले घेऊ शकतो. तर सामूहिक कार्यक्रम, तर ह्या मुलांच्या बाबतीत जर पाहिलं तर त्यांना आपल्याला माहिती आहे की ते लाजाळूपणा किंवा एकटे राहण्याची सवय त्यांच्यामध्ये असते. मग हे त्यांचं कमी होण्यासाठी सामूहिक कार्यक्रम घेणं, त्याच्यामध्ये मग गोष्ट वाचन असेल, लेखन स्पर्धा असेल, वेगवेगळ्या श्रवण स्पर्धा असतील, हे सगळं घेऊन अभ्यासपूरक कार्यक्रम घेऊन आपण त्यांची शैक्षणिक व्यवस्था करू शकतो. आणि शेवटचं आहे व्यावसायिक शिक्षण. आता ह्या कर्णबधिर मुलांच्या बाबतीत आपल्याला माहीत झालं आहे की त्यांना कुठल्या गोष्टीची जास्त आवड असते किंवा प्राधान्य त्यांच्या दृष्टीने असतं, तर हस्तकौशल्याला जास्त प्राधान्य असतं. मग हस्तकौशल्याशी रिलेटेड शिवणकाम असेल, चित्र काढणे असेल, विणकाम असेल, पखवाज वादन असेल, या गोष्टीत किंवा याचं शिक्षण त्यांना देऊन त्यांना पुढं नेऊन व्यवसाय शिक्षणात अग्रेसर केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने कर्णबधिर मुलांचे शिक्षण हा सब टॉपिक आपण अभ्यासला. थँक्यू.